हॅलो. तर मी बनवल्या आहेत नारळाच्या दुधातील शेवया. तर ह्याची मी तुम्हाला रेसिपी सांगते. तर मी ही मोदकासाठी जशी आपण उकड काढतो तशी मी उकड काढली आहे. त्याच्यामध्ये मीठ, 2 चमचे तेल टाकून, तांदळाचं पीठ टाकून मी अशी उकड काढून घेतली आहे आणि ही उकड गरम-गरम आपल्याला अशी मळून घ्यायची आहे आणि त्याचे असे उंडे तयार करायचे आहेत. गरम-गरम असतानाच आपल्याला हे अशी छान मळून घ्यायचं आहे, म्हणजे असं स्मूथली तयार होतं पीठ. हे बघा. आणि एका बाजूला मी पाणी उकळत ठेवलं आहे आणि याच्यामध्ये मी उंडे हे सोडत आहे. तर हे उंडे शिजले की नाही आपल्याला कसं समजणार? आता आता हे उंडे खाली बसलेले आहेत आणि थोड्या वेळाने, थोड्या टायमाने तुम्ही चेक कराल. तर अधूनमधून हे चेक करायचं. तर हे उंडे असे वरती आलेले दिसतील आपल्याला. हे पाणी उकळतं तसं ते वरती येतात, म्हणजे आपले उंडे छान तयार झाले आहेत, परफेक्ट असे बघा वरती आलेत. म्हणजे आपलं हे छान पीठ शिजलेलं आहे. तर आता आपण ह्याच्या शेवया करायला तयार झाले आहेत हे उंडे. तर मी आता साच्यामध्ये हे टाकून शेवया करून घेते, अशा गाळून घेते. तर अशा पद्धतीतून मी लाकडी साचा असतो त्याच्यामधून हे शेवया गाळतात. तर आता मी ह्याचं रस करून दाखवते. तर हे नारळ आहे. तर हा मी छान फोडी करून ह्याचं मी दूध काढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आवडीनुसार गूळ टाकलेला आहे. तर तुम्हाला ज्याप्रमाणे गोड आवडते तितपत तुम्ही गोड करू शकता. त्याच्यानंतर मी हळद टाकली याच्यामध्ये कलर येण्यासाठी आणि मग त्याच्यानंतर मी याच्यामध्ये जिरा पावडर टाकणार आहे आणि वेलची पावडर टाकणार आहे. तर हे नारळाचं दूध आहे. हे बघा, वेलची पावडर टाकली मी आणि जिरा पावडर. तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता. आणि आता हे खायला तयार झालेलं आहेत. तर ह्या शेवया ज्या आहेत त्या मी आता बाउलमध्ये काढून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये मी रस काढून ह्याला भिजत ठेवणार आहे. म्हणजे ते आपलेच खाण्यासाठी तयार झाले आहेत. तर ही रेसिपी एकदम सोपी आहे. कोकणातली रेसिपी आहे ही. तिथे नारळ आणि तांदळाचं पीठ उपलब्ध असतं, त्याच्यामुळे त्या साईडला ही रेसिपी तयार केली जाते. तर लहान मुलांना ही नूडल्स समजून तुम्ही देऊ शकता आणि खूप हेल्दी रेसिपी आहे. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया अजून एका नवीन रेसिपीसाठी. पटकन अशी मी तुम्हाला रेसिपी सांगत जाईल आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की सांगा. धन्यवाद.